आज आपण ज्या विषयाबद्दल बोलणार आहोत तो फक्त एका चित्रपटाचा वाद नाही, तर हा आहे बॉलिवूडमधला स्टार पॉवर, अहंकार, पैशांचा खेळ, क्रिएटिव्ह कंट्रोल आणि इंडस्ट्रीमधल्या दबावाचा एक धक्कादायक प्रवास. एक असा वाद ज्यामुळे एक सुपरस्टारवर तब्बल 45 कोटी रुपयांचा दावा करण्यात आल्याची चर्चा आली. एक असा वाद ज्यामुळे इंडस्ट्रीतील मोठी संघटना रणवीर सिंह विरोधात उभी राहिली. आणि एक असा वाद ज्यामुळे डॉन 3 हा सिनेमा रिलीज होण्याआधीच देशभर चर्चेचा विषय बनला. पण प्रश्न असा आहे, अखेर रणवीर सिंहनं डॉन 3 का सोडला? फरहान अख्तर सोबत नेमकं बिनसलं कुठे? आणि या वादामागे फक्त एक क्रिएटिव्ह डिफरन्सेस आहेत का, की त्यामागे आणखी काही मोठं सत्य दडले? आजच्या व्हिडिओमध्ये आपण डॉन 3च्या घोषणेपासून ते आजच्यापर्यंतचा संपूर्ण प्रवास पाहणार आहोत. अशा गोष्टी जाणून घेणार आहोत ज्या कदाचित तुम्ही आधी कधी ऐकल्या नसतील. नमस्कार, मी किशोरी खांडेकर आणि तुम्ही पाहता अनफिल्टर्ड महाराष्ट्र. डॉन हा शब्द ऐकल्यावर आजही अनेकांच्या डोळ्यासमोर सर्वप्रथम अमिताभ बच्चन उभे राहतात. 1978 साली आलेल्या डॉन या सिनेमानं भारतीय सिनेमात एक वेगळी ओळख निर्माण केली होती. स्टाईल, ॲटिट्यूड, डायलॉग आणि रहस्य याचं जबरदस्त मिश्रण म्हणजे डॉन. त्यानंतर अनेक वर्षांनी फरहान अख्तरनं या क्लासिक फ्रँचायझीला नव्या पद्धतीनं पुन्हा जिवंत केलं आणि यावेळी डॉन बनला शाहरुख खान. 2006 मध्ये आलेला डॉन आणि 2011 मध्ये आलेला डॉन 2नं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. त्यामुळे डॉन 3ची प्रतीक्षा चाहत्यांमध्ये प्रचंड वाढली होती. पण वर्षानुवर्ष कोणतीही घोषणा होत नव्हती. लोक विचारत होते, डॉन 3 येणार तरी का? आणि जर आला तर डॉन कोण असणार? बराच काळ अशी चर्चा होती की शाहरुख खानच डॉन 3 मध्ये परतणार. पण काही रिपोर्ट्समध्ये असं सांगितलं जाऊ लागलं की शाहरुखला स्क्रिप्ट पसंत पडली नव्हती. काही ठिकाणी असं म्हणलं गेलं की शाहरुख आता पूर्णपणे वेगळ्या प्रकारच्या सिनेमांकडे लक्ष देत होता. पठाण, जवान आणि मोठ्या ॲक्शन सिनेमांमुळे त्याची दिशा बदलली होती. आणि मग अचानक 2023 मध्ये फरहान अख्तरने एक घोषणा केली ज्यामुळे इंटरनेट अक्षरशः हादरलं. त्या घोषणेत शाहरुख नव्हता, अमिताभ नव्हता, तर त्या व्हिडिओमध्ये दिसला रणवीर सिंह. हो, रणवीर सिंह नव्या डॉनच्या भूमिकेत दिसणार होता. काही सेकंदाच्या प्रोमोमध्ये रणवीरचा ॲटिट्यूड, त्याची बॉडी लँग्वेज आणि त्याचा आवाज सगळं काही वेगळं होतं. आणि सोशल मीडियावर लगेच 2 गट तयार झाले. काही लोक म्हणाले रणवीर हा रोल जबरदस्त करेल, तर काही लोक संतापले, डॉन म्हणजे फक्त शाहरुख. अनेकांनी रणवीरला ट्रोल केलं. पण तरीही एक गोष्ट स्पष्ट होती, डॉन 3 आता अधिकृतपणे सुरू झाला होता. पण खरी कहाणी इथून सुरू होते. प्रोमो रिलीज झाला, पण त्यानंतर महिने कोणतीही मोठी अपडेट आली नाही. ना शूटिंग, ना स्टार कास्ट, ना रिलीज डेट. सुरुवातीला चाहत्यांना वाटलं की मोठा प्रोजेक्ट असल्यामुळे वेळ लागत असेल. पण हळूहळू इंडस्ट्रीमध्ये वेगळ्याच चर्चा सुरू झाल्या. काही पत्रकारांनी सांगितलं की स्क्रिप्ट अजून लॉक झालेलं नाही. काही रिपोर्ट्समध्ये म्हणलं गेलं की प्रोजेक्टमध्ये सतत बदल होत आहेत. आणि काही जणांनी तर थेट दावा केला की रणवीर सिंह आणि फरहान अख्तर यांच्यात मोठे मतभेद निर्माण झाले आहेत. आता इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे रणवीर सिंहची काम करण्याची पद्धत. रणवीर हा अत्यंत एनर्जेटिक अभिनेता मानला जातो. तो प्रत्येक भूमिकेत स्वतःला पूर्णपणे झोकून देतो. पद्मावत मधला खिलजी असो, गली बॉय मधला रॅपर असो किंवा सिम्बा मधला पोलीस, रणवीर प्रत्येक पात्राला स्वतःचा वेगळा रंग देतो. त्यामुळे डॉन सारखं पात्र मिळाल्यानंतर त्याच्याकडून काही मोठ्या अपेक्षा होत्या. रिपोर्ट्सनुसार रणवीरला हा डॉन पूर्णपणे वेगळा दाखवायचा होता, अधिक हिंसक, अधिक धोकादायक, अधिक डार्क. मात्र दुसरीकडे फरहान अख्तरची विचारधारा वेगळी होती. फरहानला डॉनचा क्लासिक चार्म टिकवून ठेवायचा होता. त्याच्या मते डॉन फक्त ॲक्शन हिरो नाही, तर एक स्टायलिश, स्मार्ट आणि थंड डोक्याचा मास्टरमाइंड आहे. त्यामुळे कथानक, संवाद, ॲक्शन आणि पात्राच्या टोनवरून दोघांमध्ये मतभेद वाढू लागल्याचं बोललं जाऊ लागलं. काही रिपोर्ट्समध्ये तर असं सांगितलं गेलं की रणवीरला स्क्रिप्टमध्ये अनेक बदल हवे होते. त्याला अधिक स्क्रीन प्रेझेन्स, अधिक पॉवरफुल डायलॉग्स आणि वेगळी कथा हवी होती. तर फरहान अख्तर त्याच्या मूळ व्हिजनवर ठाम होता. आता इथे प्रश्न निर्माण होतो, जर मतभेद होते तर ते मिटवण्याचा प्रयत्न का झाला नाही? की परिस्थिती इतकी बिघडली होती की दोघांनाही एकत्र काम करणं अशक्य वाटू लागलं होतं. दरम्यान वेळ पुढे जात राहिला आणि डॉन 3चं काम अजूनही सुरू होत नव्हतं. काही रिपोर्ट्सनुसार रणवीर सिंह या सततच्या विलंबामुळे त्रस्त झाला होता. कारण एका मोठ्या स्टारसाठी वेळ म्हणजे पैसा. एका प्रोजेक्टसाठी अनेक वर्ष अडकून राहणं म्हणजे इतर सिनेमांवर परिणाम होणं. रणवीरच्या टीमकडून अशी भावना व्यक्त केली गेली याचं सांगितलं की प्रोजेक्ट अजूनही व्यवस्थित तयार नव्हतं आणि सततच्या अनिश्चिततेमुळे रणवीरनं चित्रपट सोडण्याचा निर्णय घेतला. मात्र खरी आग तेव्हा भेटली जेव्हा बातमी आली की रणवीर सिंहनं डॉन 3 सोडला आहे. ही बातमी समोर येताच सोशल मीडियावर अक्षरशः स्फोट झाला.
काही लोक म्हणाले रणबीर घाबरला, काहींनी म्हणलं शाहरुखच्या तुलनेत येणाऱ्या ट्रोलिंगमुळे तो मागे हटला, तर काहींनी थेट फरहान अख्तरवर आरोप केले की प्रोजेक्ट योग्य प्रकारे हाताळला गेला नाही. पण कोणतीही अधिकृत माहिती नसल्यामुळे अफवा वाढतच गेल्या. आणि मग अचानक या प्रकरणात आला सर्वात धक्कादायक ट्विस्ट. मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला की फरहान अख्तरच्या एक्सेल एंटरटेनमेंटने रणवीर सिंहकडे तब्बल 45 कोटी रुपयांचा नुकसान भरपाईची मागणी केली आहे. 45 कोटी हा आकडा ऐकून सगळेच हादरले. लोक विचारू लागले, एका अभिनेत्याने सिनेमा सोडला म्हणून इतकं मोठं नुकसान कसं काय होऊ शकतं? रिपोर्ट्सनुसार निर्मात्यांनी सांगितलं की डॉन 3 साठी आधीच मोठ्या प्रमाणावर प्री प्रोडक्शन झालं होतं, प्रोमो शूट झाला होता, मार्केटिंग प्लॅनिंग सुरू होतं, लोकेशन्स ठरली होती, टेक्निकल टीम्स बुक करण्यात आल्या होत्या आणि रणवीरच्या अचानक बाहेर पडण्यामुळे हे सगळं थांबलं. पण काही लोकांनी या दाव्यावर प्रश्न उपस्थित केले, कारण अनेकांच्या मते चित्रपटाचं शूटिंगच सुरू झालं नव्हतं. मग इतकं नुकसान कसं झालं? सोशल मीडियावर अनेकांनी या आकड्याला प्रेशर टॅक्टिक म्हटलं, काहींनी तर हे पूर्णपणे इंडस्ट्री पॉलिटिकल्स असल्याचंही सांगितलं. पण अजून एक मोठा धक्का बाकी होता, कारण काही दिवसांनी बातमी आली की फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिनेमा एम्प्लॉईज म्हणजेच FWICने रणवीर सिंह विरोधात नॉन कोऑपरेशन आदेश जाहीर केला आहे. हा शब्द सामान्य लोकांसाठी नवीन होता, पण फिल्म इंडस्ट्रीमध्ये याचं महत्त्व खूप मोठं आहे. FWIC ही संस्था फिल्म इंडस्ट्रीतील हजारो कामगार, टेक्निशियन, मेकअप आर्टिस्ट, लाईटमॅन, स्पॉट बॉय आणि इतर कर्मचाऱ्यांचं प्रतिनिधित्व करते. जर ही संस्था एखाद्या कलाविरोधात नॉन कोऑपरेशन घोषित करते तर त्या कलाकारासाठी काम करणं कठीण होऊ शकतं. मग प्रश्न निर्माण झाला, रणवीर सिंहवर इतकी मोठी कारवाई का? FWICच्या प्रतिनिधींनी सांगितलं की रणवीरला चर्चेसाठी अनेक वेळा बोलवण्यात आलं, पण त्याने योग्य प्रतिसाद दिला नाही, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानंतर इंडस्ट्रीमध्ये एकच खळबळ उडाली. काही लोकांनी FWICचं समर्थन केलं. त्यांचं म्हणणं होतं की मोठे स्टार जर शेवटच्या क्षणी प्रोजेक्ट सोडू लागले तर निर्माते आणि कामगारांचं मोठं नुकसान होईल, त्यामुळे नियम सगळ्यांसाठी सारखेच असायला हवे. पण दुसरीकडे काही लोक रणवीरच्या बाजूने उभे राहिले. त्यांचं म्हणणं होतं की जर स्क्रिप्ट तयार नव्हती, प्रोजेक्ट सतत पुढे ढकलला जात होता, तर अभिनेत्यालाही बाहेर पडण्याचा अधिकार आहे. आता या संपूर्ण वादात आणखी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी होती, ती म्हणजे रणवीर सिंहची शांतता. आजपर्यंत रणवीर सिंहनं या विषयावर सविस्तर सार्वजनिक प्रतिक्रिया दिलेली नाही आणि हीच गोष्ट लोकांना अधिक संशयास्पद वाटू लागली. कारण जर एखाद्या अभिनेत्यावर इतके गंभीर आरोप होत असतील तर तो गप्प का आहे? काही जण म्हणाले की रणवीर कायदेशीर सल्ल्यानुसार शांत आहे, तर काहींनी दावा केला की पडद्यामागे दोन्ही बाजूंमध्ये समझोत्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान सोशल मीडियावर अनेक नवे सिद्धांत समोर येऊ लागले. काहींनी सांगितलं की डॉन 3 मध्ये आधीच आर्थिक समस्या होत्या, काहींनी म्हणलं की रणवीरला प्रोजेक्टवर पूर्ण विश्वास उरला नव्हता, तर काहींनी असा दावा केला की शाहरुख खानच्या चाहत्यांकडून आलेल्या नकारात्मक प्रतिक्रियांमुळे निर्मातेही दबावाखाली आले होते. पण या वादात सर्वात जास्त नुकसान कोणाचं झालं? डॉन 3चं. कारण एकेकाळी ज्याची घोषणा होताच लोक वेडे झाले होते, तो सिनेमा आता वाद, आरोप, नुकसान भरपाई आणि इंडस्ट्री पॉलिटिक्समध्ये अडकला. लोक विचार करू लागले, हा सिनेमा खरंच बनेल का? कारण आजही अधिकृतपणे कोणतेही नवीन अभिनेता जाहीर झालेला नाही, शूटिंग सुरू झाल्याची माहिती नाही आणि प्रोजेक्टचं भविष्य अजूनही धूसर आहे. पण या सगळ्यातून एक मोठा प्रश्न समोर येतो, बॉलिवूडमध्ये खरोखर निर्णय कोण घेतं? अभिनेता, दिग्दर्शक, निर्माते की इंडस्ट्रीतील संघटना? कारण एका बाजूला स्टार्सना क्रिएटिव्ह फ्रीडम हवी असते, तर दुसऱ्या बाजूला निर्मात्यांना अधिक सुरक्षितता हवी असते. आणि जेव्हा हे दोन जग एकमेकांवर आदळतात तेव्हा तयार होतो असा एक स्फोटक वाद. आज डॉन 3चा वाद फक्त रणवीर सिंह आणि फरहान अख्तरपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर तो संपूर्ण इंडस्ट्रीसाठी एक उदाहरण बनला आहे. उद्या जर एखादा दुसरा सुपरस्टारही प्रोजेक्ट सोडला तर त्याच्यावरही अशीच कारवाई होईल का? कलाकारांना करारातून बाहेर पडण्याचा किती अधिकार असावा आणि निर्मात्यांनीही वेळेत स्क्रिप्ट आणि प्रोजेक्ट तयार ठेवण्याची जबाबदारी घ्यायला नको का? हे प्रश्न आता संपूर्ण बॉलिवूड समोर उभे राहिले आहेत आणि कदाचित म्हणूनच डॉन 3 रिलीज होण्याआधीच इतिहासातील सर्वात चर्चित बॉलिवूड वादांपैकी एक बनला आहे. पण या कथेत अजूनही एक गोष्ट अस्पष्ट आहे. खरंच रणवीर सिंह चुकीचा होता की तो फक्त एका गोंधळलेल्या प्रोजेक्टमधून बाहेर पडला? फरहान अख्तर खरंच फसला की हा संपूर्ण प्रकार इंडस्ट्री पॉवर गेमचा भाग आहे? आणि सर्वात महत्त्वाचं, डॉन 3चा खरा डॉन अखेर कोण बनणार? या सगळ्यांची उत्तरं पुढच्या काही महिन्यात मिळू शकतात, पण तोपर्यंत हा वाद चर्चेचा राहणार हे निश्चित. कारण बॉलिवूडमध्ये एक गोष्ट कायम लक्षात ठेवली जाते,
सिनेमापेक्षा मोठं असतं त्यामागचा ड्रामा. आणि डॉन 3च्या बाबतीत हा ड्रामा आता फक्त सुरू झालाय. जर तुम्हाला अशाच बॉलिवूडमधल्या मोठ्या वादांच्या, पडद्यामागच्या राजकारणाच्या आणि फिल्म इंडस्ट्रीच्या धक्कादायक सत्यांचं स्टोरीज पाहायच्या असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. कारण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण घेऊन येणार आहोत आणखी एक अशीच कथा, ज्या ऐकल्यावर तुम्हालाही धक्का बसेल. धन्यवाद.